नमस्कार, मी गौतम जाधव. विजय न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी दहिसर या ठिकाणी आहे. प्रशांत पाटील म्हणून आहेत, मनसेचे शाखा अध्यक्ष, नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष आहेत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. बघूया ते त्यांचं म्हणणं काय आहे आणि आज त्यांनी म्हणजे काही दिवसापूर्वी शाखा अध्यक्षाचा पदभार स्वीकारलेला आहे. ते त्यांच्यावर आपण जाणून घेऊया की दहिसरचा विकास ह्या विषयावर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जे वार्ड क्रमांक 3 मध्ये शाखाध्यक्ष पद तुम्ही आज घेतलेलं आहे आणि तुमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तुम्ही काय सांगाल? आज पद स्वीकारलं आहे, तुम्ही काय सांगाल आज? सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. माझी नवनिर्माण सेनेच्या वार्ड क्रमांक 3च्या शाखाध्यक्षपदी नेमणूक झाली. त्याबद्दल सन्माननीय राजसाहेबांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. त्यांनी माझ्यावर एवढ्या वर्षाच्या जेव्हापासून पक्ष स्थापन झाला तेव्हापासून मी गटाध्यक्षापासून उपशाखाध्यक्ष, उपविभाग संघटक, सहकार सेना असे पदं भूषवत साहेबांनी माझ्यावर आज एवढी मोठी विभागाची जबाबदारी दिली आहे. त्याला मी नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करेन. माझी एकच इच्छा आहे की सर्वसामान्य मराठी माणसाला त्यांच्या हक्काचे जे जे सुविधा आहेत, महाराष्ट्रातली ज्या ज्या नोकरी असेल, शिक्षण असेल, हॉस्पिटल असतील, ज्या ज्या सोयीसुविधा असतील त्या जास्तीत जास्त मराठी माणसाला मिळाव्यात यासाठी माझा प्रयत्न असेल. अनेक वर्षापासून हा दहिसरचा टोल नाका आहे. टोल नाक्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? टोल नाक्याचा विषय हा सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच उचलला होता. राजसाहेबांनी त्यावेळेस आम्ही जे टोलफोडीचं आंदोलन झालं होतं त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो, त्या आंदोलनात सहभागी होतो. त्यावेळेस महाराष्ट्रातले 68 टोल नाके बंद करावे लागले. तर आम्ही त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी ज्या सुखसुविधा दिल्या पाहिजेत टोल घेतल्याच्या नंतर त्या दिल्या पाहिजेत. विनाकारण टोलचा जो रस्ता आहे त्याच्यावर पूर्ण खड्डे आहेत तरी ते लोक वसुली करतात, ती बंद झाली पाहिजे. तुम्ही बघत आहेत की सध्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, सध्या महानगरपालिकेच्या शाळा बंद होत आहेत. तुम्ही त्याच्यावर त्या विषयावर तुम्ही काय सांगाल? सध्या महानगरपालिकेच्या शाळांची जी अवस्था आहे ती खूप बिकट आहे. शाळांना बेंचेस नाही आहेत, विद्यार्थी ॲडमिशन नाही घेत आहेत. तर एक पालक म्हणून प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्यांचा मुलांचा विचार करतो की माझा मुलगा चांगल्या शाळेत शिको, पण तशी शाळा सरकारने त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याच प्रकारे दहिसरमध्ये तुम्ही बघाल, अनेक वर्षापासून दहिसरमध्ये रस्ते बरोबर नाहीत, तिथे खड्डे वगैरे जास्त आहे आणि रस्त्यावरती जे मोठे मोठे जो लॉरी आहे त्यामुळे ते रस्त्यावरती माल पडला जातो आणि मोठ्या प्रमाणात घाण होते आणि लोकांना येण्यासाठी त्रास होतो. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? दहिसरमध्ये गेली अनेक वर्ष वाहतुकीचा प्रश्न खूप गंभीर आहे, बिकट आहे. कारण इथे अनधिकृतपणे वाहतूक, डंपर कितीतरी मृत्यू झाले. 3 नंबर वॉर्डात आजपर्यंत 4 ते 5 मृत्यू हे डंपरखाली येऊन झालेत. तर ते वारंवार तक्रार करून लोकांची कोणी इथे ऐकलं जात नाही. प्रशासन वगैरे मनसेने सतत याचा पुरावा केला आहे, पण अजूनही कोणती अशी ठोस कारवाई झालेली नाही. तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही पदभार स्वीकारलेला आहे, तुम्ही असं काही परिवर्तन करणार की दहिसर वार्ड क्रमांक 3 मध्ये ह्या क्रमांकामध्ये तुम्ही वार्ड क्रमांक 3 मध्ये तुम्ही काय परिवर्तन करणार असेल? परिवर्तन माझा एकच प्रयत्न असेल, सामान्य मराठी माणसाला त्याचा हक्क मिळावा. मराठी माणसावर कुठेही अन्याय होऊ दिला जाणार नाही, तो खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना साहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन आम्ही करू. धन्यवाद. धन्यवाद.